हॅलो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे. मी पेन अँड पॅलिएटिव्ह डिपार्टमेंटचं लीड कन्सल्टंट आहोत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये. आतापर्यंत मी बऱ्याच गोष्टी पॅलिएटिव्ह केअर बद्दल ऐकलेल्याच आहोत, पण खूप मोठी प्रमाणात सिम्पटम मॅनेजमेंटमध्ये इम्पॉर्टंट ट्रीटमेंट पार्ट येतात. कॅन्सरचं मुळे जे काही वेदना होतात, म्हणजे कॅन्सर पेन जे काही आपण म्हणतो, ते बऱ्याच क्वेश्चनेबल आहेत. म्हणजे जनरल प्रॅक्टिशनरला विचारलं तर त्यांच्याकडे जे काही गोळ्या औषध ते देतात त्याला एक लिमिट असतो. ते लिमिट सोडून वेगळं हिशोबाने पण त्यांचा ट्रीटमेंट पाहिजे असेल, चांगलं रिस्पॉन्स आणि चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे असेल, तर मग आपल्याला स्पेसिफिक कन्सल्टंट म्हणजे पेनचे जे काही ट्रेंड कन्सल्टंट आहेत त्यांच्याकडे आपल्याला पाठवावं लागते, जसं आमचं डिपार्टमेंट करतात इथे. आम्ही आज बोलणार आहोत पेन म्हणजे काय आणि कुठल्या कुठल्या प्रकारचं पेन असतंय, आणि ह्या कुठल्या कुठल्या प्रकारचं पेन आहे ते आपण ट्रीटमेंट अंदाजाने ब्रीफली कसं करतात ते त्याच्याबद्दल पण बोलणार आहोत. कॅन्सर पेन बेसिकली आपण डेफिनेशन प्रमाणे गेलेला विचार केला तर एक मोठं सोसायटी आहेत वर्ल्ड वाईड, इंटरनॅशनल सोसायटी फॉर पेन म्हणून, ISIP म्हणून. त्यांनी एक परफेक्ट डेफिनेशन दिलेले आहेत. कुठे त्यांनी इमोशनल कॉम्पोनंट पण टाकलेले आहेत त्याच्यात, आणि कुठून चालू होतात, काहीतरी ओरिजिन असायला पाहिजे त्याच्याबद्दल पण त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आपण सगळ्यांना वेदना झालेल्या आहेत. म्हणजे रुटीनली कुठेतरी लागलं तरी सुद्धा मला म्हणजे दुखतंय, तर हे आहेत. आणि युजली त्याच्यासोबत एक इमोशनल कनेक्ट असतो. आपण चाइल्डहुड, आपण जेव्हा लहानपण असताना कुठेतरी पडलं असतं सायकलमधनं, कुठेतरी घाव झालं असतं, तर मग ते इमोशनल कनेक्ट असतो की बाबा हे सायकल चालवताना हे जागात मी पडलो होतो आणि ह्या ठिकाणी लागलो होतो आणि ह्या डॉक्टरांकडे गेलो होतो, एवढा दिवस चाललं होता, एवढा दिवस मला झोप नाही आला होता. हे सगळ्या गोष्टी, कारण की हे पेनचं जे काही पाथवे आहे ते खालचं न्यूरॉन पर्यंत वरचं ब्रेन पर्यंत कनेक्टेड असतो. निओकॉर्टेक्स म्हणून एक ब्रेनचा एक भाग आहे, ते तिथले मेमरी जे काय तयार होतात ते त्याच्यासोबत कनेक्टेड असतं. त्यामुळे कॅन्सर पेन एक मोठी जागा आहे, कुठे खूप जास्त रिसर्चेस व्हायला लागले आणि ते कंट्रोल करण्या जे काही गोष्टी आहेत ते खूप इम्पॉर्टंट असतात कॅन्सरच्या पेशंट्समध्ये. तर जसं आपण आता विचार करत होते की प्रकार काय. आता काहीतरी रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाला, काहीतरी लागलं, हड्डी तुटल्या, असं काहीतरी झालं तर त्याला आपण अक्यूट पेन म्हणतो. म्हणजे आत्ताच झालेलं आहे आणि ते पेन चालू झालं आणि पेन किलर्स जे काय मी देतो ते दिल्यानंतर हळूहळू सेटल होतो. पण कॅन्सर पेन ही अशी गोष्टी आहेत, हे क्रॉनिक असणार. म्हणजे दिवसमध्ये नाही, महिन्यामध्ये जाणार. म्हणजे महिन्यापर्यंत त्यांना दुखत असतात, ते ऍडजस्ट होतात, दुखत असतात, काहीतरी गोळ्या घेतात आणि ऍडजस्ट करतात. आणि जेव्हा त्यांचा झोपमध्ये, त्यांचा जेवणमध्ये इंटरफिअरन्स व्हायला चालू होते, तेव्हा त्यांना कळते की हे वेगळं काहीतरी आहे, त्याला आपल्याला ट्रीटमेंट करायलाच लागतो. असं गोष्टीला आपण क्रॉनिक पेन म्हणतो. आणि कॅन्सर पेन मोस्ट कॉमनली क्रॉनिक पेन असतोय. आणि तिसऱ्या प्रकारचं पण अक्यूट ऑन क्रॉनिक पेन म्हणतोय, जे ड्युरेशन प्रमाणे आपण क्लासिफाय केलं तर अक्यूट ऑन क्रॉनिक म्हणजे क्रॉनिक पेन आहेत, म्हणजे महिन्याभर पेन वेदना त्यांना होतच आहे, आधेमध्ये खूप जास्त पेन होतं, त्याला आपण अक्यूट ऑन क्रॉनिक पेन पण म्हणतो. हे ड्युरेशन प्रमाणे आपण क्लासिफिकेशन करतो. दुसऱ्या अँगलनी आपण बघितलं तर कुठे एक्झॅक्टली आजार आहे त्याच्याप्रमाणे आपण, म्हणजे अफेक्टेड जागा प्रमाणे आपण क्लासिफाय करतो. ते आपण क्लासिफाय करतो विजरल पेन आणि सोमॅटिक पेन मुळे. सोमॅटिक पेन म्हटलं तर आता आजारा बोनमध्ये पसरलेले आहेत, हड्ड्यात पसरलेले आहेत. त्याच्या हड्ड्यात गेल्यानंतर त्यांना पेशंटचं युजल डिस्क्रिप्शन असतं, ते त्यांना चावल्यासारखं वाटतं. ते आपण हिस्ट्री घेताना बघतात आणि आपल्याला डाऊट वाटतं की बाबा त्यांच्या हड्ड्यात काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. आणि हे वेदना खूप जास्त असतात. सोबतच ह्याच्यासोबत जे आजूबाजूला जे काही नसं असतात त्या नसाला पण इन्व्हॉल्व करतात. आणि ठणक्या मारल्यासारखं, बर्निंग सेन्सेशन आणि शॉक मारण्यासारखं असं सेन्सेशन पण त्यांना होत असतात. ते आपण म्हणतो सोमॅटिक पेन. व्हिजरल पेन जे आजार कुठे लिव्हरमध्ये, पॅन्क्रियासमध्ये, किडनीमध्ये पसरतात आणि त्याचं साईज वाढतोय, जसं साईज वाढते तसं त्याच्या वेदना वाढते. हे वेदना युजली
चुबल्यासारखं असतात, म्हणजे कोणतरी चाकू घेऊन त्यांच्या पोटात टाकलेलं आहे का असं असतं. आणि जसं जसं साईज वाढत जातात लिव्हरचं, स्पेसिफिकली आपण डिस्क्रिप्शन केल्या, तर जसं जसं साईज वाढत जातात तसं तसं त्यांचं पेन वाढत जातात आणि पेनच्या साईट पण डिफर होत जातात. म्हणजे पहिला राईट साईडला ते चालू होत आहेत आणि जसं जसं लिव्हर साईज वाढत वाढत गेले तर मग खाली पोटापर्यंत पण त्यांचा वेदना असू शकतो. तर हे पण आपल्याला डोक्याला ठेवायला पाहिजे की कोणत्या जागा आहेत, काय कोणत्या प्रकारच्या आहेत, विसरला की सोमॅटिक आहे. सोबतच अजून एक क्लासिफिकेशन आहे जे कुठून चालू झालेलं आहे त्याच्यावर, त्याला आपण तीन प्रकारना डिवाइड करतो. एक नॉसिसेप्टिव्ह पेन, दुसरं न्यूरोपॅथिक पेन आणि तिसरं इन्फ्लमेटरी पेन. आणि चौथं पण आहे फंक्शनल पेन. फंक्शनल पेन युजली कॅन्सरच्या पेशंट्समध्ये युजली आपल्याला सापडत नाहीये. पण पहिल्या तीन बद्दल मी बोलतो. पहिलं नोसिसेप्टिव्ह पेन. नोसिसेप्टिव्ह पेन बेसिकली एका आजारा हड्यातला लिव्हरमध्ये एकदम पसरून त्यांचा आतलं पॅरेन्कायमामध्ये पण गेलेलं आहे, ते आपण नोसिसेप्टिव्ह म्हणतो. न्यूरोपॅथिक बेसिकली आता आजूबाजूच्या नसाला इन्व्हॉल्व झाले आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या पोटामध्ये आणि पूर्ण बॉडीमध्ये नर्वचा प्लेक्सस असतो, आपण सिलियाक प्लेक्सस, ब्रेकल प्लेक्सस आणि प्लेक्सस म्हणतोय, त्या प्लेक्ससला इन्व्हॉल्व झाल्या तर सुद्धा न्यूरोपॅथिक पेन म्हणतात. न्यूरोपॅथिक पेन टिपिकल रात्रीचं झोप त्यांना त्रास देत असतात आणि टिपिकल काहीतरी टोचतंय का, टोचल्यासारखं त्यांचा सेन्सेशन होत असतात. सोबतच त्यांना जेव्हा ते डिस्क्राईब करतात त्यांना आम्ही जेव्हा विचारतो ते म्हणतात कधी कधी झळझळ वाटतोय त्या ठिकाणी, कधी कधी टेम्परेचर व्हेरिएशन्स वाटतोय, कधी कधी असं वाटतंय की कधी कधी असं वाटतंय की कोणतरी सुई घेऊन टोचलेलं आहे का असं वाटतंय. कधी असं वाटतंय की काहीतरी इलेक्ट्रिक शॉक लागलं तर एकदम झटक्या कसं बसतात तसं होतं. हे न्यूरोपॅथिक कॉम्पोनंट इन्व्हॉल्व झाला तर त्यांचा वेदना सिव्हिरिटी वाढणार. सिव्हिरिटी वाढल्या तर त्यांचा रुटीन लाईफ, क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये हॅम्पर नक्की करणार. तर हिस्ट्री घेताना हे सगळं डिटेलमध्ये घेतलं तर आपलं ट्रीटमेंट सोपं होईल पुढे. ठीक आहे. हे झालं तिसरं. आणि चौथं खूप महत्वाचे इम्पॉर्टंट गोष्टी हे आहे की सिव्हिरिटी काय आहेत, म्हणजे किती सिव्हिअर पेन आहेत, की बाबा आपण ओपीडी बेसिसवरच ट्रीट करायचं की ऍडमिट करून त्यांचा ट्रीटमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे, ते त्याच्यावर ठरलेलं जातं. ह्याला बेसिकली जसं आपण वेट मापतो, हाईट सेंटीमीटर मध्ये आणि वेट किलोग्राम मध्ये, पेनला आपल्याला मापायला काही म्हणजे मेजरमेंटचं स्केल नाही आहे. त्यामुळे आपण काय करतो, पेशंट जे काय म्हणतात त्याच हिशोबानेच आपल्याला ट्रीटमेंट द्यावं लागतो. पेशंटने म्हटलं खूप जास्त त्रास आहेत म्हटलं तर त्याच्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट करावं लागतो. पण इथे आपल्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आपण काय करतोय की एक वास्क म्हणून एक स्केल यूज करतोय. 0 to 10 मध्ये त्यांचा पेन किती आहे आणि त्यांना आम्ही विचारतात 0 म्हटलं तर काहीच पेन नाही, 10 म्हटलं तर एकदम सिव्हिअर पेन की बाबा तुम्ही एका ठिकाणी बसू शकत नाही, रात्री झोप होत नाही. ठीक आहे. आणि मधलं जे काही आहे 5 to 6, 4 to 5, 6 पेन म्हटलं तर आहे, थोडीशी गोळी घेतलं तर थोडे वेळपर्यंत ते थांबतात आणि परत चालू होतं. तसं प्रकारचं पेन असेल तर आपण मॉडरेट पेनला क्लासिफाय करतो. बेसिकली हे वास्कोरला 0 to 10 मध्ये आपण डिवाइड करतो. 0 to 3 स्कोरिंग त्यांनी दिल्या तर ते माइल्ड पेन असणार आणि 4 to 7 पेन असेल तर ते याला आपण मॉडरेट पेनला क्लासिफाय करतो. 7चं वर असेल त्यांचं स्कोरिंग तर ह्याला आपण सिव्हिअर पेन म्हणतो आणि त्या पेशंटला युजली ऍडवाइस करतो की तुम्ही ऍडमिट व्हा आणि अकॉर्डिंगली आपला ट्रीटमेंट डोसेस शेड्यूल सगळं आपल्याला करावं लागते. अच्छा, हे सगळं गोष्टी का महत्वाचं आहे, कारण की हे न कळल्याशिवाय आपल्या ट्रीटमेंट व्यवस्थित होणार नाही. आणि आम्ही रॅन्डमली काहीतरी देऊन त्यांचा पेन कमी करण्यापेक्षा सेफ्टी भागाने पण बघून आणि व्यवस्थित त्यांचं वेदना पण कमी केल्या तर त्यांना छान पण वाटणार आणि पेशंट कंप्लायन्स पण इन्क्रीज होतो. ठीक आहे. तर ह्याच्याबद्दल काहीतरी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता आणि युट्यूबचा